राजसाहेब ठाकरे यांनी माझ्या भाषणाचा त्या ठिकाणी 20,000 मतदान बाहेरून आला याचा नामोल्लेख त्या ठिकाणी त्यांच्या भाषणात त्यांनी केला. पण जो छत्रपती संभाजीनगर इथं आमचा बूथ प्रमुखांचा मेळावा आयोजित केला होता त्या ठिकाणी भाषणात मी सांगितलं होतं की जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असतील, महानगरपालिका असतील, नगर परिषद असतील, या निवडणुका आता आलेल्या आहे आणि या निवडणुकीमध्ये आपण मतदार यादीवर त्या ठिकाणी काम करणं गरजेचे आहे. उदाहरणार्थ मी विधानसभेला माझ्या मतदारसंघातील अनेक लोक हे नोकरीनिमित्त कामानिमित्त बाहेर स्थलांतरित झाले, पण मी 20,000 लोकांना जवळपास कॉन्टॅक्ट केला. त्या ठिकाणी त्यांना विनंती केली की आपण विधानसभेच्या निवडणुकीला मतदानाला आपला येऊन हक्क बजावा ही त्यांना त्या ठिकाणी विनंती केली आणि 20,000 मतदान हे विधानसभेला येऊन त्यांनी मतदान केलं. मी त्यांना विनंती केली होती 20,000 पेक्षाही जास्त मतदान हे माझ्या मतदारसंघातलं स्थलांतरित आहे. पण मला या ठिकाणी सांगायचंय, राजसाहेब ठाकरे असतील, अनेक महाविकास आघाडीचे नेते असतील, यांनी धरजमा करून त्या भाषणाचा दुरुपयोग त्या ठिकाणी करतात. माझी विनंती आहे, कारण जे माझं भाषण आहे याचं मी सविस्तर स्पष्टीकरण त्याच दिवशी माझ्या भाषणात स्पष्टीकरण देखील दिलेले आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून देखील अनेक वेळेस मी स्पष्टीकरण दिलेले, पण हे धरजमा करून चुकीचं दाखवतात. माझी विनंती आहे, कारण की आता स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे, यांना पराभव यांचा समोर दिसतोय म्हणून हे आरोप करत चाललेले. पण या ठिकाणी मराठवाड्यात जी अतिवृष्टी झाली याकडे देखील यांनी लक्ष देण्याची गरज आहे. आपण शेतकऱ्याला मदत केली पाहिजे, ती सोडून आपण राजकीय स्टंट त्या ठिकाणी करताय, आपल्याला पराभव समोर दिसतोय. म्हणून माझी विनंती आहे का मी जे उल्लेख केलेला आहे, आज आपण जर कोकणात बघितलं तर कोकणातले जवळपास 60 ते 70% लोक हे मुंबईत वास्तव्य करतात. मुंबईच्या पुण्याच्या परिसरातील लोक असतील, बारामती असेल, बारामती मतदारसंघातील देखील लोक हे पुण्यात वास्तव्य करतात. तशीच परिस्थिती माझ्या मतदारसंघातली अनेक लोक बाहेर वास्तव करतात. जे स्थलांतरित झालेले लोक आहेत यांना मतदानाला यावं ही विनंती केली होती आणि विधानसभेला 20,000 लोक येऊन मतदान केलं. हे मी माझ्या भाषणात बूथ प्रमुखांना सांगितलं की आपण मतदान निवडणुकीत आपण मतदान यादीवरती काम केलं पाहिजे आणि जे बाहेर स्थलांतरित झालेले यांना विनंती केली पाहिजे का स्थानिक स्वराज्याच्या निवडणूक आहे, आपण मतदानाला यावं ही विनंती केली पाहिजे. पण या ठिकाणी माझा आज राजसाहेबांनी त्या ठिकाणी धरजमा करून त्यांच्या मेळाव्यामध्ये माझं भाषण ते मी अर्धवट दाखवलं. पूर्ण भाषण जर दाखवलं तर त्या ठिकाणी माझ्या भाषणामध्ये मी काय उल्लेख केलेला आहे हे सविस्तर आपल्याला लक्षात येईल.